ताई, तुम्ही महापौरांना भेटलात, एक निवेदन दिलं, नेमकं काय प्रकार? नमस्कार. खऱ्या अर्थाने माझ्या प्रभागामध्ये जे काही काल प्रकार घडलाय, हा प्रकार कालच घडलेला नसून हे जवळ-जवळ 4-5 महिन्यापासून शिजत आलेला आहे. पण कुठेतरी आपण आवाज उठवून हे प्रकरण शांत करू अशा भूमिकेत ज्या माजी महापौर आहेत, सत्तारूढ पक्षनेत्या होत्या, राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत त्यांना हे बोलणं कालचं बरोबर नव्हतं. आमच्या नेत्यांना उद्धटपणे बोलणं किंवा प्रत्यारोप करणं हे साफ चुकीचं आहे. कारण त्यांचा प्रभाग क्रमांक 10 आहे आणि आमचा 11 आहे. तर त्यांच्या प्रभागात त्यांनी जे काय करायचं ते करावं ना आणि तेही प्रशासन काळापासून त्यांचा डोळा होताच, की आपण इथं काहीतरी करूयात बाबा आणि ह्या गोष्टी त्यांनी त्यांच्या प्रभागात केलेल्या आहेत ऑलरेडी. तर आमच्याही प्रभागात घुसखोरी करून आम्हाला कोणालाही न सांगता अधिकाऱ्यांच्या मदतीने किंवा त्या सिक्युरिटीच्या तिथल्या मदतीने अनधिकृत बांधकाम सुरू होतं गेल्या 3 महिन्यापासून. आम्ही चौघही नगरसेवक त्याचा विरोध करत होतो. प्लस नागरिकांनी लेटर दिले आयुक्तांना, की हे बांधकाम काढण्यात यावं म्हणून. तरी कुठले म्हणजे अधिकारी कारवाई त्याच्यावर करायला तयार नव्हते. आणि त्याच याच्यात त्यांनी आमदाराकडनं एक लेटर ऑफिसमधून आणलं. दाखवलं की हे आमदार इथून चाललंय. पण तसं काही नव्हतं. फक्त लेटर दादांचं होतं. कारण आता दादा आमदार आहेत. कोणीही जर गेलं तर लेटर ते देतातच. मग ते लेटर कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे याची पडताळणी केली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत आणि त्यालाच अनुसरून काल जो गोंधळ झाला, तो झालेला आहे आणि या गोष्टीचा आम्ही सर्वजण निषेध करतोय आणि आज आम्ही आयुक्ताकडे जाऊन महापौरांनाही सांगितलंय, महापौरांनाही बोललेत आयुक्तांना, तर ही आजच्याच कारवाई झाली पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने जनतेला आणि आम्हाला न्याय मिळेल अशी आमची मागणी आहे. नेमकं अनधिकृत बांधकाम कसलं आहे ते? आता ते अनधिकृत बांधकाम तर मोठं स्ट्रक्चर आहे जवळ 20 गुंठ्यामध्ये. तिथं ऑक्सिजन पार्कसारखं ते मोठं उद्यान आहे 25 एकरचं. त्याच्यामध्ये पूर्ण झाडं आहेत आणि ही झाडं तोडून हे बांधकाम सुरू आहे सर्रांसपणे आणि जेव्हा आम्ही आवाज उठवला, त्यावेळी त्यांनी सांगितलं की ते मंदिर होतंय म्हणून. पण मंदिराला आमचा विरोधच नाहीये. कारण आम्ही पण हिंदू आहोत, माळकरी संप्रदायातले आहोत आणि आमचे नेते तर बा हिंदुत्वाचा झेंडा घेऊन त्याचा प्रचार-प्रसार करतायत. आमचा मंदिराला किंवा देवाला विरोधच नाहीये. आमचा विरोध आहे, की सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे करणाऱ्या बांधकामाला विरोध आहे आणि ते सध्या स्ट्रक्चर आहे. ते मंदिर वगैरे काही नाहीये. पण आता त्याला वेगळं वळण देण्याचं काम हे लोकं करतायत. वार्डामध्ये जे काय अनधिकृत होईल, त्याला आमच्या चौघांचाही विरोध आहे. कारण नागरिकांनी आपल्याला त्यांच्या सुखसोयी व्यवस्थित आणि सुरळीत व्हाव्यात यासाठी निवडून दिलेलं आहे. किंबहुना कोणालाही थारा देण्यासाठी निवडून दिलेलं नाहीये. त्याच्यामुळे याच्या पुढेही कोणी असं चुकीचं काम जर आमच्या प्रभागात करत असेल, तर आम्ही चौघंही ते कोलमडून पाडू. होऊ देणार नाहीत, ही गॅरंटी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.